नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना आता एकच प्रश्न पडलेला आहे. मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? आणि अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला या तारखेला हप्ता येणार, त्या तारखेला हप्ता येणार अशा बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. पण लाडक्या बहिणींनो, आणखी वितरणाच्या संदर्भातला GRच आलेला नाही. मग वितरण कसं काय होणार आहे? जोपर्यंत वितरणाच्या संदर्भातला GR येत नाही तोपर्यंत वितरण होत नाही. म्हणून अशा कुठल्याही बातम्यावरती विश्वास ठेवू नका. एप्रिल महिन्याची 27 तारीख होऊन गेली, आणखी वितरणाच्या संदर्भातला GR आलेला नाही. आता फक्त 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत एप्रिल महिना संपण्यासाठी. तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकार प्रत्येक हप्त्याच्या वेळेस असाच उशीर करत आहे. प्रत्येक महिन्याला थोडे दिवस पुढे वितरण जात आहे. मग या वेळेस एप्रिल महिन्यामध्ये मार्च महिन्याचं वितरण होणार नाही असं मला वाटत आहे लाडक्या बहिणींनो. जर समजा आज GR आला तर 2-3 दिवसामध्ये वितरण होऊ शकतं. म्हणून मी सरकारला विनंती करत आहे, आज 28 तारीख आहे आणि आज GR आणावा आणि लाडक्या बहिणीच्या 21व्या हप्त्याचं वितरण करावं अशी विनंती मी सरकारकडे करत आहे. आणि लाडक्या बहिणींनो, या वितरणाला उशीर होण्यामागचं एक कारण असू शकतं, म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची E-KYC चुकलेली आहे त्या लाडक्या बहिणीची E-KYC करण्याची मुदत 30 एप्रिलला संपणार आहे. म्हणून सरकार या हप्त्याला उशीर करत आहे का असं मला वाटत आहे. कारण लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणीची E-KYC चुकलेली आहे त्यांची E-KYC ची दुरुस्ती झाल्यानंतर, ती मुदत संपल्यानंतर ज्या लाडक्या बहिणींनी E-KYC ची दुरुस्ती केलेली आहे त्यांना पण हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच सरकार उशीर करत आहे का असा प्रश्न मला पडलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, हे एक कारण असू शकतं हप्ता वितरणाला उशीर होण्यामागचं. आणि लाडक्या बहिणींनो, वितरणाच्या संदर्भात GR आला किंवा वितरण सुरू झाले तर लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून मी टाकणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अनेक लाडक्या ताई आपले व्हिडिओ पाहतात पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर लाडक्या बहिणींनो, आज इथंच थांबूया. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कॉमेंट्स करून नक्की विचारा. धन्यवाद.